आपल्याला कधी असं जाणवलंय का की आपण एका अत्यंत मजबूत पण पूर्णपणे अदृश्य अशा पिंजऱ्यात अडकलो आहोत? हां, म्हणजे आपण नेहमी स्वातंत्र्याबद्दल भरभरून बोलत असतो नाही का? हं. देशाचे स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य किंवा सामाजिक स्वातंत्र्य. अगदी. पण जर आपण स्वतःच्या अगदी आत डोकावून पाहिलं, तर आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत का? की आपण आपल्याच विचारांच्या, आपल्या जुल्या सवयींच्या साखळदंडात अडकलेली आहोत? आणि मी असाच आहे या ठाम समजुतीत आपण जगत असतो. आजचा आपला हा सखोल शोध याच अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर आहे. हो ना. आपण विमला ठकार यांच्या 1983 मध्ये हॉलंड येथे दिलेल्या द बेनेडिक्शन ऑफ बीइंग अलाइव्ह या अभ्यासपूर्ण व्याख्यानांवर आज चर्चा करणार आहोत. खरं तर हे केवळ काही तत्वज्ञानाचे धडे नाहीत, तर मानवी जाणीव आणि खऱ्या अर्थाने जिवंत असणे म्हणजे नक्की काय याचा घेतलेला हा एक थेट वेध आहे. नक्कीच. मला आठवतंय, यात सुरुवातीला एक अत्यंत सुंदर कविता आहे. नो एज कॅन क्लेम मी. कोणतंच वय, कोणती जात, धर्म किंवा देशाची सीमा मला बांधून ठेवू शकत नाही, अशी ती स्वातंत्र्याची एक उत्कट हाक आहे. आणि ही स्वातंत्र्याची हाक आजच्या काळात सर्वात जास्त प्रासंगिक आहे. बघा, जरा आपण आजूबाजूच्या जगाकडे थोडा शांतपणे आणि तटस्थपणे पाहिलं तर आपल्याला काय दिसतं? सगळीकडे नुसता गोंधळ आहे. राजकीय संघर्ष, आर्थिक विषमता, सामाजिक तेढ आणि भयानक युद्ध सुरू आहेत. अगदी बरोबर. आणि आपण या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी काय करतो? आपण नवीन कायदे बनवतो, नवीन राजकीय पक्ष स्थापन करतो, नवीन विचारसरणी शोधून काढतो. पण तरीही जगातील मूळ अशांतता तशीच राहते. ती का बरं? कारण बाह्य जगात जे काही घडत आहे ते मुळात आपल्या मानवी मनातील आतल्या संघर्षाचंच एक अवाढव्य रूप आहे. जोपर्यंत हा आतला माणूस बदलत नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही. म्हणजे आपल्या मनातील तो सूक्ष्म संघर्ष आणि असुरक्षितता संपत नाही तोपर्यंत बाहेरचे कायदे जगाला कोणतीही शाश्वत शांतता देऊ शकत नाहीत. हो, बाह्य बदल हा केवळ एक वरवरचा मलमपट्टीचा प्रकार ठरतो. हे अगदी योग्य आहे. म्हणजे जर बाहेरच्या जगातील या सर्व भीषण प्रश्नांची सुरुवात आपल्या आतूनच होत असेल, तर मग सर्वात आधी हा आतला माणूस नेमका कोण आहे हे शोधायला हवं. अगदी. आपण सगळेच दिवस-रात्र मी, माझे, मला असा विचार करत असतो. हो ना. म्हणजे मी खूप महत्वाकांक्षी आहे, मी एका विशिष्ट धर्माचा आहे, किंवा मी खूप भावनिक आहे. पण या विश्लेषणात एक अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर येते. ती म्हणजे हा ज्याला आपण सातत्याने मी किंवा अहंकार म्हणतो, ती कोणतीही जन्मजात किंवा नैसर्गिक गोष्ट नाहीच मुळी. अरे च्या, मग तो मी नक्की आहे तरी काय? तो केवळ एक साचा आहे. जेव्हा एखाद्या बालकाचा जन्म होतो तेव्हा तिथे फक्त सळसळणारं जीवन असतं. त्या नवजात बालकाला तो हिंदू आहे की मुस्लिम, तो गोरा आहे की काळा या कशाचीच जाण नसते. तो फक्त अस्तित्वात असतो. पण जसं ते मूल मोठं होऊ लागतं तसं काय होतं? समाज, पालक, शाळा आणि आजूबाजूची संस्कृती त्याच्या मनावर काही विशिष्ट लेबल्स लावायला सुरुवात करतात. तू अमुक एका जातीचा आहेस, तू असाच वागलं पाहिजेस. तू भारतीय आहेस किंवा तू अमेरिकन आहेस हे असं सगळं. हो, हे जे शेकडो वर्षांचे मानवी इतिहासाचे आणि समाजाचे संस्कार आहेत ते त्या कोवळ्या मनावर बिंबवले जातात. आपण यालाच आपलं स्वत्व किंवा ओळख मानू लागतो. पण प्रत्यक्षात आपले बहुतेक विचार हे आपले स्वतःचे नसून ते केवळ समाजाने भरलेल्या माहितीची उजळणी असते. अगदी. यालाच साहित्यामध्ये प्लेबॅक ऑफ मेमरी असं अतिशय अचूकपणे म्हटलंय. आपला मेंदू केवळ जुन्याच अनुभवांची टेप पुन्हा पुन्हा वाजवत असतो. म्हणजे हे एखाद्या स्मार्टफोनसारखं झालं. समजा आपण एक नवीन कोरा स्मार्टफोन विकत घेतला आणि समाजाने त्यात आधीच काही ठराविक गाणी, काही ठराविक ॲप्स डाउनलोड करून ठेवली. हां, आणि आता तो फोन तीच जुनी गाणी सतत वाजवणार. पण मोठी शोकांतिका ही आहे की आपण स्वतःला तो फोन न समजता ती गाणी म्हणजेच आपण आहोत असा आपला ठाम समज होतो. हे उदाहरण खूपच समर्पक आहे. आपण त्या डाउनलोड केलेल्या प्रोग्रामिंगलाच आपलं मूळ रूप मानतो. पण मला एक सांगा, जर माझी प्रत्येक विचार, माझी प्रत्येक प्रतिक्रिया ही त्याच जुन्या प्रोग्रामिंगचा भाग आहे, तर मी स्वतःकडे खऱ्या अर्थाने तटस्थपणे कधी पाहू शकेन का? मी त्यातून बाहेर कसा पडणार? आणि यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथेच माणसाची सर्वात मोठी फसगत होते. कारण जेव्हा आपण स्वतःला समजून घेण्याचा किंवा स्वतःचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण नक्की कोणत्या साधनाचा वापर करतो? आपण आपल्याच मनाचा वापर करतो. बरोबर. आपण त्याच जुन्या, संस्कारित आणि प्रोग्रॅमिंग झालेल्या मनाचा वापर करत असतो.
जुन्याच विचारांनी भरलेल्या मेंदूने आपण काहीतरी नवीन शोधायला निघतो. म्हणजे हे एका गढूळ पाण्यानेच दुसरी गढूळ पाण्याची बादली स्वच्छ करण्यासारखं आहे. अगदी. विमला ठकार अत्यंत स्पष्टपणे सांगतात की मी आणि विचारांचा प्रवाह या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. तो विचार करणारा आणि ते विचार हे एकच आहेत. बापरे, म्हणजे तुम्ही नदीच्या प्रवाहात राहून स्वतःला प्रवाहाबाहेरचे समजून त्या नदीचं निरीक्षण करू शकत नाही, कारण तुम्ही स्वतःच ती नदी आहात. हो ना. त्यामुळे जेव्हा मी स्वतःला तपासण्याचा अट्टाहास करतो तेव्हा तो केवळ एका मोठ्या भ्रमात आणि फसवणुकीत जगत असतो. पण जर मला अचानक ही जाणीव झाली की अरेच्छा, माझे मन तर जुन्याच विचारांच्या कॅसेट्स वाजवत आहे, तर माझी पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही म्हणाल की मला हे बदलायचं आहे. हो, मी म्हणेन मला स्वतःमध्ये सुधारणा करायची आहे. आपण सगळेच हे करतो. आपण नवीन वर्षाचे संकल्प करतो किंवा आपण स्वतःला सांगतो की आजपासून मी अजिबात रागवणार नाही. पण स्वतःला असं बदलणं खरोखर शक्य असतं का? मुळात स्वतःला बदलण्याची ही जी महत्वाकांक्षा आहे तोच एक सर्वात मोठा सापळा आहे. तो एक अत्यंत गोड असा भ्रम आहे. भ्रम? तो कसा काय? समजा एखादा माणूस अत्यंत रागीट आहे. त्याला सतत राग येतो, तो हिंसक होतो. एक दिवस त्याला याचा कंटाळा येतो आणि तो ठरवतो की मला आता शांत व्हायचं आहे. तो एखाद्या गुरूंकडे जातो किंवा मानसशास्त्रज्ञाकडे धाव घेतो. यात गैर काय आहे? पण आत खोलवर काय घडत असतं? तो जो अहंकार पूर्वी हिंसेतून समाधान शोधत होता, तोच अहंकार आता शांततेतून आणि मी किती सुधारलो आहे यातून समाधान शोधू लागतो. बापरे, म्हणजे तो अनुभव घेणारा तसाच राहतो? अगदी. हे म्हणजे एका पिंजऱ्यातून बाहेर पडायचं आणि स्वतःच्याच हाताने एक दुसरा, अधिक सुंदर आणि आकर्षक पिंजरा बनवून त्यात जाऊन बसायचं. पिंजरा बदलतो, पण कैदी तोच राहतो. हे ऐकायला खूपच अस्वस्थ करणारं आहे, कारण आपण एका पोपटाची गोष्ट अनेकदा ऐकतो. एका पिंजऱ्यात एक पोपट असतो आणि त्याच्या मालकाने त्याला स्वातंत्र्य असं बोलायला शिकवलेलं असतं. आणि एक दिवस तो मालक त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडाच विसरतो. हो, दरवाजा सताळ उघडा असतो. पोपट उडून जाऊ शकतो. पण तो पोपट काय करतो? तो पिंजऱ्याचे गज घट्ट पायाने धरून ठेवतो आणि त्याच जागेवर बसून स्वातंत्र्य असं ओरडत राहतो. आपली अवस्था नेमकी त्या पोपटासारखीच आहे. आपण स्वातंत्र्याच्या फक्त गप्पा मारतो, पण जुन्या सवयींचे गज सोडायला तयार नसतो. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर एखादी व्यक्ती खरोखरच हिंसक असेल, तर तिने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करू नये का? स्वतःमध्ये सुधारणा करणे ही चांगली गोष्ट नाही का? वरवर पाहता ते नक्कीच चांगलं वाटतं. पण जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तर लक्षात येईल की हा खरा आंतरिक बदल नाही. म्हणजे आपण फक्त सवयी बदलतो का? हो, जेव्हा आपण एक सवय मोडून दुसरी चांगली सवय लावण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, तेव्हा आपण फक्त आपल्या वर्तनाचा पॅटर्न बदलत असतो. आतला जो धडपडणारा अहंकार आहे, तो तिथेच जिवंत राहतो. पूर्वी तो भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत होता, आता तो आध्यात्मिक शांती मिळवण्यासाठी धडपडत आहे. संघर्ष तोच आहे. अगदी बरोबर. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा तो प्रयत्न आणि तो बदल करू पाहणारा अहंकार हे दोन्ही पूर्णपणे गळून पडतात. तर मग यातून मार्ग काय? जर बदलण्याचा प्रयत्न करणे हाच एक सापळा असेल, तर माणसाने करायचे तरी काय? इथेच या साहित्यातील खऱ्या निरीक्षणाची भूमिका येते. विचार जसे आहेत तसे पाहणे. तर नुसतं बघायचं? हो, आणि हे पाहणे म्हणजे निष्क्रिय होऊन बसणे नव्हे. कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेता हा विचार चांगला आहे किंवा वाईट आहे असा अर्थ न लावता केवळ बघणे. पण हे अत्यंत कठीण आहे, कारण आपण बघितल्या क्षणी आपले मन त्याची नोंद जुन्या अनुभवांशी करते. अगदी. साहित्यातील पाण्यातील सावलीचं उदाहरण बघा. एक माणूस नदीच्या पाण्यात स्वतःची सावली पाहतो. आणि तो घाबरतो का? हो, त्याला वाटते की तो खरोखरच पाण्यात पडला आहे आणि तो मी बुडतोय, मला वाचवा असे ओरडू लागतो, कारण तो सावलीलाच सत्य मानतो. अरे छा! आणि आपल्या विचारांबद्दलही असेच होते. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. कसं काय? हे आकाशात जाणाऱ्या ढगांकडे पाहण्यासारखं आहे, जिथे आपण कोणता ढग चांगला आणि कोणता वाईट हे ठरवत नाही. आपण फक्त त्यांना येऊ देतो आणि जाऊ देतो. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. आणि यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जेव्हा आपण आपल्यात राग किंवा एखादी वाईट सवय पाहतो, तेव्हा आपण त्यावर कोणताही उपाय न शोधता ते नुसते पाहू शकतो का? साहित्यात याला पवित्र दुःख किंवा सेक्रेट सॉरो म्हटले आहे. पवित्र दुःख
म्हणजे ती निरागस अस्वस्थता नुसती सहन करायची. हो, जर आपण हे दुःख कोणताही उपाय न शोधता नुसते सहन करू शकलो तर त्या दुःखातच खरी प्रज्ञा किंवा इंटेलिजन्स दडलेली असते. ते दुःखच जुन्या सवयींना जाळून टाकते. हे खूपच सखोल आहे. कारण जेव्हा आपण स्वतःच्या आत असे तटस्थपणे पाहू लागतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या बाह्य जगातील वावरण्यावर आणि नातेसंबंधांवर होतो. नक्कीच. साहित्यात एक अत्यंत धक्कादायक विधान केले आहे. आपण खड्या माणसांशी कधीच संवाद साधत नसून आपण त्यांच्याबद्दल जी प्रतिमा किंवा इमेज बनवली आहे तिच्याशी संवाद साधतो. बापरे, ही तर आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात मोठी न दिसणारी भिंत आहे. आपण आपल्या मित्राला किंवा सहकार्याला भेटतो तेव्हा आपण खऱ्याखुऱ्या माणसाला भेटतच नाही. नाही, आपण भेटतो त्या प्रतिमेला जी आपण कालच्या किंवा वर्षानुवर्षांच्या अनुभवांवरून डोक्यात करून ठेवली आहे. म्हणजे दिवसात 20 वेगवेगळ्या लोकांना भेटताना आपण स्वतःच्याही 20 वेगवेगळ्या प्रतिमा तयार करतो. हे अत्यंत थकवणारे आहे. हो ना, सुरक्षेच्या कल्पनेतून आपण इतरांवर वर्चस्व गाजवतो किंवा त्यांच्यावर अवलंबून राहतो. पण इथे माझा एक अगदी व्यावहारिक प्रश्न आहे. समजा काल ऑफिसमध्ये एका मीटिंगमध्ये माझ्या बॉसने सर्वांसमोर माझा अपमान केला. तर आज जेव्हा मी ऑफिसमध्ये जातो तेव्हा काल झालेलं भांडण विसरून मी माझ्या बॉसशी नव्याने कसा संवाद साधू शकेन? मानवी जगण्यात स्मृतीची किंवा मेमरीची आवश्यकता नाही का? हाच तो महत्वाचा फरक आहे जो साहित्यातून उलगडून सांगितला आहे. स्मृतीचे 2 प्रकार आहेत. एक आहे व्यावहारिक स्मृती. म्हणजे ऑफिस कुठं आहे, काम कसं करायचं हे लक्षात ठेवणं. अगदी. ही स्मृती अत्यंत आवश्यक आहे. पण दुसरी आहे मानसिक स्मृती, ज्यामध्ये आपण राग, लोभ आणि प्रतिमा साठवून ठेवतो. म्हणजे बॉसने चूक दाखवली हे लक्षात ठेवणं ही व्यावहारिक स्मृती. पण त्याने माझा अपमान केला हे धरून ठेवणं ही मानसिक स्मृती. अगदी बरोबर. प्रतिमांशिवाय नातेसंबंध जगणं म्हणजे खऱ्या अर्थाने हलके-फुलके आणि असुरक्षिततेची भीती न बाळगता जगणे होय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? जर आपल्याला हे मानसिक स्वातंत्र्य आणि प्रतिमांशिवाय जगणे हवे असेल तर त्यासाठी शारीरिक पूर्वतयारी आणि मेंदूची शिस्त आवश्यक आहे असंही यात म्हटलंय. होय, आणि हा अत्यंत क्रांतिकारी दृष्टिकोन आहे. आळशी आणि सुस्त शरीर आयुष्यातील सूक्ष्म संवेदना अनुभवू शकत नाही. म्हणजेच आपल्याला नवीन ऑपरेटिंग सिस्टीम चालवण्यासाठी आधी जुने हार्डवेअर स्वच्छ करावे लागेल जेणेकरून सिस्टीम क्रॅश होणार नाही. हे रूपक इथे अगदी चपखल बसतंय. अगदी अचूक. आहार, झोप आणि शारीरिक हालचालींमध्ये शिस्त असली पाहिजे. जेव्हा मेंदूची बडबड थांबते तेव्हा एक नवीन अटळ प्रज्ञा जागी होते. शांततेची प्रज्ञा. पण शांतता म्हणजे केवळ न बोलणे नव्हे ना? नाही, तर मानसिक कृती थांबवणे. या नवीन ऊर्जेचा वेग खूप जास्त असतो, त्यामुळे शरीराला तिच्याशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. म्हणूनच साहित्यात सांगितल्याप्रमाणे मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी प्रथिनयुक्त आहार किंवा हाय प्रोटीन डाएट आणि शारीरिक शिस्तीचं महत्त्व आहे. अगदी. ही कोणतीही एका रात्रीत घडणारी जादू नाही, तर एक गंभीर प्रक्रिया आहे. आजचा हा सखोल शोध आपल्याला शिकवते की खरे स्वातंत्र्य हे काही बाहेर मिळवण्याची गोष्ट नाही, तर आपणच निर्माण केलेले मानसिक ओझे फेकून देण्याची प्रक्रिया आहे. आणि हे ज्ञान केवळ माहिती मिळवण्यासाठी नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनातील सवयी आणि नातेसंबंधांवर नव्याने प्रकाश टाकण्यासाठी आहे. नक्कीच. पण मला इथे श्रोत्यांना स्वतः विचार करण्यासाठी एक नवा मुद्दा द्यावासा वाटतो. साहित्यात असे म्हटले आहे की सवयींनुसार यंत्रासारखे जगल्यामुळे आपल्या मेंदूच्या पेशी काही प्रमाणात निकामी होतात. हो, त्याला पार्शल ॲट्रॉफी असं म्हटलंय. मग आजच्या आपल्या आधुनिक जगात विचार करा, जिथे आपण कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अल्गोरिदमवर सर्व गोष्टींसाठी अवलंबून आहोत, तिथे आपण आपले स्वतःचे विचार करण्याचे कष्ट वाचवत आहोत. म्हणजे आपण एक प्रकारचा नवीन आणि अधिक मजबूत डिजिटल पिंजरा तयार करत नाही आहोत ना?